या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकी हवा कुणाची आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या देशातली तरुणाई हा निर्णय घेणार आहे। जे फर्स्ट टाइम वोटर आहे, मी पहिल्यांदा मतदान करणार आहे, ते सगळे मतदार माझ्यासोबत आहेत। हे सगळे फर्स्ट टाइम वोटर आहे, या लोकसभा निवडणुकीमध्ये हे मतदान करणार आहे। यांच्यासाठी कुठले महत्त्वाचे मुद्दे आहे हे आपण जाणून घेणार आहोत। हवा कुणाची आहे, यांच्या मनात काय आहे, यांना काय वाटतं कुणाची हवा आहे, यांना काय महत्त्वाचे मुद्दे वाटतात, कारण की या लोकशाहीच्या सगळ्यात सुंदर प्रक्रियेमध्ये हे सगळे सहभागी होत आहेत, निवडणुकीत मतदान करणार आहे। सगळे 18 वर्षाचे झालेले आहेत। त्यांना विचारूया आपण काय वाटतं, काय सांगशील, पहिल्यांदा तू मतदान करणार आहे, काय मुद्दे तुझ्या डोक्यात आहे, काय वाटतं? मला वाटतं की मोदीजींची सरकार आल्यापासून युवा पिढी पण सक्रिय झालेली आहे, पण तसेच ते युवा पिढींना त्यांच्याकडनं काय सोय मिळायला हवी। तशीच आपण बघतोय की स्त्री भ्रूण हत्या, स्त्रीवर फक्त सगळेजण कॉलेज किंवा शाळेमध्ये जाऊन भाषण देतात, पण ते अंमलात येत आहे का हे मोदीजींनी बघायला हवं। तसंच स्त्रियांना प्रोटेक्शन मिळायला हवं, तरुणाईंना त्यांच्या रोजगारानुसार त्यांना व्यवसाय द्यायला हवं आणि त्यांची जी समस्या आहे ती सोडवायला हवी। तसेच मोदीजी तर सगळं सक्रिय करतच आहे, पण तशी युवा पिढींची जी प्रॉब्लेम्स ते त्यांनी सॉल्व्ह करायला हवे। तसेच स्त्रियांना व ज्यांच्या तक्रारी आहेत त्या निभायला हव्या असं मला वाटतं। पहिल्यांदा मतदान करणार आहे, काय मुद्दे तुझ्या डोक्यात आहे, काय वाटतं, हवा कुणाची असं वाटतं तुला? मी फर्स्ट टाइम मतदान करणार आहे आणि मला वाटतं की मोदीजींना म्हणजे मोदीजीच आले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे जे 5 वर्षात जे घडून आले आहे ते गेलेल्या 5 वर्षात कोणीच घडून नाही आणलं आहे। गेल्या 4 वर्षात मोदी सत्तेत आहे, मिळालं हे सगळं मुलींना? सुरक्षित आहे मुली थोड्या सुरक्षित आहे। मुली सुरक्षित नसून त्यांना सोयी तर मिळतच आहे, पण त्यांच्या अपेक्षा काय हे जाणून घ्यायला हवं। व आज या भारतात 50% बाया सुरक्षित आहेत, त्या बाहेर निघाल्या, त्या आज सगळ्या क्षेत्रात अव्वल आहे। काय वाटतं, काय मुद्दे तुमच्या डोक्यात आहे, हवा कुणाची असं वाटतं? ते तर आपल्या जे भारतामधले मुलं जे बाहेरच्या देशात शिकायला वगैरे जातात, मुंबई पुणे, ते फॅसिलिटीज आपल्या नागपूरमध्ये अवेलेबल झाल्या पाहिजे आणि सुरक्षा, लेडीज महिलांची सुरक्षा झाली पाहिजे। पहिले तर मी फर्स्ट टाइम वोट करणार तर खूप जास्त हे आहे, असं माझ्या मते तर मोदी सरकारच आली पाहिजे। त्यांनी जे एवढं डेव्हलपमेंट केलं आपल्या इंडियामध्ये आणि जी आपल्याला HP सिलेंडरची जे त्यांनी आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे सबसिडी थ्रू। पहिल्यांदा मतदान करणार आहे तू, काय संकल्पना डोक्यात आहे, कारण की लोकशाहीच्या सुंदर प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे तू? माझं म्हणण्याचा अर्थ हाच आहे की आतापर्यंत जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्यापेक्षा अजून जास्त डेव्हलपमेंट झालं पाहिजे आहे, रोजगार मिळायला पाहिजे आहे। माझ्या इच्छेने मोदीजी झाले पाहिजे, का बरं ते खूप सारे डेव्हलपमेंट करत आहे, खूप साऱ्या योजना काढत आहे, जसे प्रधानमंत्री कौशल्य योजना, ते लोक प्रत्येक योजना काढत आहे। मला पहिले जे ओपन वाले आहे त्यांना काहीच म्हणजे सुविधा नाही आहे। SC NT यांनाच खूप जास्त त्यांना गव्हर्नमेंट कडून खूप फायदा मिळत आहे आणि मी ओपन आहे तर मला काहीच फायदा नाही मिळत आहे। कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे तू आता? मतदान तर मोदीला करणार आहे, कारण की डेव्हलपमेंट खूप झालं आहे नागपूरमध्ये। मी असं म्हणणार की NT जे कास्टचे आहे त्यांना खूप कमी स्कॉलरशिप मिळतात। फॉर एक्झाम्पल मला यावेळेस फक्त 300 रुपये मिळाली आहे स्कॉलरशिप, किंवा मी असं म्हणणार आहे की जे लोहार आहेत त्यांना म्हणजे चांगली स्कॉलरशिप मिळावी। स्कॉलरशिप तू मतदान करताना हे सगळे मुद्दे बघणार आहे? हो। तू सांग, काय मुद्दे महत्त्वाचे वाटतात? माझ्या मते सध्या महागाईचा दर खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे। एक्झाम्पल सिलेंडर सबसिडी एकदाच दिली जातं। सिलेंडर 900 रुपये दर होतात, 700 रुपये दर होतात, तर आता 900 रुपये दर झालेला आहे सिलेंडरचा। तर एकदा सबसिडी न देता त्यामध्ये दोनदा सबसिडी दिली पाहिजे आणि दर कमी झाला पाहिजे। आय थिंक शिक्षणाचा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे जे शिक्षण महागाई वाढलेली आहे, रिलेट टू बुक्स झालं, रिलेट टू म्हणजे युनिफॉर्म्स झालं, त्याच्यासाठी जी कॉस्टिंग वाढलेली आहे त्याच्यासाठी आय थिंक म्हणजे हेल्प केली पाहिजे स्टुडंटला सरकारने तरी। नक्कीच। तुला काय वाटतं, पहिल्यांदा मतदान करणार आहे, काय वाटतंय? हो, पहिल्यांदा मतदान करत आहे, त्यासाठी खूप उत्सुकता आहे। फर्स्ट ऑफ ऑल तर मोदीजींनी जी डेव्हलपमेंटची स्टार्टिंग केली आहे, जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा डेव्हलपमेंटला सुरुवात पण नव्हती केली, पण मोदीजींनी जी सुरुवात केली आहे त्यांना अजून चान्स दिला पाहिजे। आपण ते आपल्या म्हणजे याला पूर्ण बदलून टाकेल। सुरक्षित आहे मोदींच्या काळात? नाही, मुली सुरक्षित नाही आहे। काय करायला पाहिजे मग? त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट रूल करायला पाहिजे, जसे फॉरेन कंट्रीजमध्ये एकदम स्ट्रिक्ट रूल आहे, म्हणजे अगेन्स्ट जर काही झालं तर त्यांना एकदम फास्ट हे दिलं। मतदान करणार आहे, काय वाटतंय? उत्सुकता आहे? हो, उत्सुकता आहे। नक्कीच। तुला काय वाटतंय?
मैं हिंदी में बोलूँगी। पहले ही मतदान करने के लिए तो मुझे तो बहुत उत्सुकता है, लेकिन मैं जीएसटी के बारे में बोलूँगी। जब से जीएसटी स्टार्ट हुआ है तब से परचेस पे, कॉस्ट पे, परचेसिंग पे काफ़ी मीन्स हा नक्कीच. तू काय सांगशील, काय वाटतंय, म्हणजे पहिल्यांदा मतदान करणार काय मुद्दे मनात आहे? मेन गोष्ट जेव्हापासून जीएसटी आली सर्व महागाई वाढली आहे, सर्व महागाई झाली आहे. त्यामुळे जी महागाई आहे ती कमी झाली हवी. जे गरिबाला त्रास होत आहे. मतदान करताना आता महागाई आहे का स्वस्त आहे? सगळं सगळं स्वस्त आहे. काय महागाई आहे आता? महागाईचा मुद्दा प्रभावित करणार तुम्हाला या निवडणुकीत? हो. कसं काय? आपण बघतोय पेट्रोलचे भाव रेट वाढत आहे, एज्युकेशनसाठी रेट वाढत आहेत, सिलेंडर्सचे रेट्स वाढत आहेत. गरिबांनी जर रेट वाढत जाईल तर गरिबांचं काय होणार? नक्कीच. तू काय सांगशील, महागाईचा मुद्दा आहे? मतदान करताना महागाईचा मुद्दा प्रभावित करेल तुला? यस सर. सर जैसे जैसे महंगाई बढ़ती है तो गरीब और गरीब होते जाता है, अमीर और अमीर होते जाता है. पेट्रोल के रेट बढ़ रहे हैं, डीजल के रेट बढ़ रहे हैं, तो मैं चाहती हूँ कि वो सब रेट कम होने चाहिए. और तू काय सांगशील? इकडे कोणी बोलणार? हा इकडे काय सांगशील? आपण बघतोय की मोदी सरकार आल्यापासून आपल्या नागपूरचे, आपल्याच डिस्ट्रिक्टचे माननीय नितीनजी गडकरी यांनी आपल्यासाठी मेट्रो आणलेली आहे. त्यांच्यामध्ये पुष्कळ युवा पिढींना एम्प्लॉयमेंट मिळालेली आहे. पण एम्प्लॉयमेंट न मिळता नुसतं युवा पिढींचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी सॉल्व्ह करायला हवे. तसेच त्यांची जी तक्रार आहे ती नुसती ना अंमलात न आणून त्यांचे जे विचार आहे ते त्यांनी त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला हवं व युवा पिढींची जी तक्रार आहे ती पूर्ण. तुम्हाला वाटतं आता तुम्ही सगळे ग्रॅज्युएशन लेवलला आले, किती जणांना वाटतं नोकरी मिळेल असा विश्वास आहे? आता परिस्थिती आहे अशी? किती लोकांना वाटतं नोकरी मिळणार नाही? हात वर करा. जवळपास सगळ्यांनाच वाटतं. मग काय करायला पाहिजे या सरकारने? कॉम्पिटिशन खूप आहे आजकाल, तर सरकारने नवीन नवीन प्रोजेक्ट आणले पाहिजे का जेणेकरून आपण करून काही म्हणजे आपल्या याच्यात एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला हवे. जसं आता सरकारने खूप आणलं, जसं डिमॉनिटायझेशन झालं, जीएसटी आणलं, हे सगळं तर ठीक आहे, पण याच्यापेक्षा जास्त सरांनी अजून नवीन प्रोजेक्ट आणले पाहिजे ताकी आमच्यासारख्या युवांना एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला हवे. आणखी काय समस्या वाटते मुलींच्या बाबत काय सांगणार? आणि कुठल्या मुद्द्यांवर तू मतदान करणार आहे नेमकं यावेळेस? पहिल्यांदा मतदान करणार? हो बिलकुल, मी पहिल्यांदा मतदान करणार आहे. जसं आपण म्हणतो स्त्रियांना आपण जातो, आपल्यासोबत काही घडतात पण आपण जातो पोलीस स्टेशन, कोणती स्त्री अशी जातात आणि पोलीस स्टेशन मध्ये जाते, FIR करते, पण पोलीस लोक कसे 10 प्रश्न विचारतात, तर त्याच्यामुळे मुली घाबरून जातात आणि मागे होऊन जातात. आपण बघतो की स्त्रियांना सुरक्षा आहे की नाही आहे. आजकाल स्त्रिया सगळ्या क्षेत्रात समोर गेलेल्या आहे, इव्हन प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झालेले आहे. पण युवा पिढी जेव्हा स्त्री एक कंपनीमध्ये नाईट शिफ्ट करायला जाते तर त्या नाईट शिफ्ट मध्ये तिला तेवढी संरक्षण मिळत आहे का? तिला तेवढी तिथे संरक्षण मिळत आहे का? मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न काय वाटतं तुला? काय करायला पाहिजे सरकारने? तू पहिल्यांदा मतदान करणार आहे, काय मुद्दे तुला प्रभावित करतात? हाँ, मैं फर्स्ट टाइम वोटिंग करने वाली हूँ और मेरा मतलब सजेशन ये है कि मैं मोदी को ही वोट करने वाली हूँ, क्योंकि उन्होंने अभी जस्ट हमारा डेवलपमेंट का प्रोसीजर है वो स्टार्ट हुआ है. ऐसे डायरेक्टली तो मुलींना सुरक्षित आहे मोदी जी? नहीं, उनको अभी एक्शंस लेने पड़ेंगे. जैसे मेरे फ्रेंड ने बोला कि डायरेक्ट एक्शन लेनी चाहिए. कुछ उसके साथ हुआ तो डायरेक्ट एक्शन लेके मतलब उसको प्रॉफिट हो सकता है, वरना कुछ फायदा नहीं है कंप्लेंट करके पुलिस स्टेशन में. तू काय सांगशील? मुलींना म्हणजे मोदींच्या काळात सुद्धा तितकी सुरक्षा मिळत नाही जितकी सुरक्षा मुलींना मिळायला हवी. आणि मोदींनी स्वच्छ भारत अभियान ही सिस्टम ओपन केली, पण ते अजूनही आपली म्हणजे नागपूर सिटी अजूनही ओपन तितकी क्लिअर झालेली नाहीये. आजही इतका कचरा असतो की म्हणजे स्वतःच मोदींनी फक्त 2-3 दिवस. मतदान करणार आहे, काय मुद्दे तुला प्रभावित करणार आहे? तर मी पहिल्यांदा मतदान करणार आहे, पण माझ्या मते काँग्रेस येऊ किंवा भाजपा या दोन्ही कोणतीही पार्टी आली तरी पण म्हणजे प्रत्येक प्रतिनिधी चांगला असावा, तो आपला म्हणजे देश आहे. बिलकुल. किती सगळेजण मतदान करणार आहे ना या ठिकाणी? सगळेजण मतदान करणार आहे. सगळे नेमके काय मुद्दे असणार आहे? हा, मी ट्रॅव्हलिंग बद्दल बोलेल. जसं की आता मला कुठे जायचं असेल तर ऑटोनी जाणे न करावं लागतं, आणि बसनी जर करायचा विचार केला तर बसचे पण रेट आता वाढले आहे. त्यामुळे मग प्रश्न पडतो ना की ट्रॅव्हलिंग कसं करायचं. चौकीदार नरेंद्र मोदी, चौकीदार अमित शहा असं लावलं. काय वाटतं रिअल चौकीदार जे आहेत त्यांच्या काय समस्या आहे? तुम्ही कारण की बरेचसे जुडलेले आहे तुमच्या बिल्डिंगमध्ये कोणी चौकीदार असेल. काय वाटतं हा निवडणुकीचा फंडा आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याचा हा प्रयत्न आहे? काय वाटतं? हा तू.
निवडणुकीचा फंड आहे. कोणतीही सरकार आली तिला निवडणुकीबद्दलच आपल्या संबंधित ज्या पण तरुणांच्या ज्या पण म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत त्या निवडणुकीबद्दल सरकार, मोदी सरकार असो की राहुल गांधीची सरकार असो, त्यांना फक्त निवडणुकीशी संबंधित ज्या पण सोयी आहे त्या त्यांना फक्त रिलेटेड असतात बस. तुला काय वाटतं, राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोण नाही, चांगलं? नरेंद्र मोदीच चांगला आहे. राहुल कारण गांधी की का नको? नाही, राहुल गांधी कसं म्हणजे त्यांनी असं आता न्यूजमध्ये आलेलं आहे की त्याच्याकडे खूप पैसा आहे, तर त्यांनी खूप जमा करून ब्लॅक मनी खूप जमा करून ठेवली आहे असं तसं. पण मोदीजींनी कसं आता खूप चांगलं घेतलं होतं, जसं डिमॉनिटायझेशन झालं, तर त्याच्यामुळे भरपूर सारे जण घाबरून गेले आहे की म्हणजे विचार करतात भरपूर सारे जण की ब्लॅक मनी ठेवावं की नाही ठेवावं बा म्हणून. बरं, कुठले मुद्दे आणखी महत्वाचे तुम्हाला प्रभावित करणार आहे? पहिल्यांदा मतदान करणार आहे हा ग्रुप, पण पहिल्यांदा मतदान करणार आहे का नाही? वोटिंग कुठल्या मुद्द्यांवर करणार आहे? लाजू नका, लोकशाहीत सहभागी होणार. कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे? हा, करणार आहे की नाही मतदान? हो, करणार कुठल्या आहे. मुद्द्यांवर करणार आहे? हसतायत, मतदान कर. हा, आणखी SC OBC ला स्कॉलरशिप खूप कमी जास्त असते, ते लेवलमध्ये बरोबर सारखीच द्यायला पाहिजे सगळ्यांना. आणि भेदभाव नाही करायला पाहिजे की SC OBC वेगळे आणि SC NT वेगळे, सगळ्यांना समान स्कॉलरशिप द्यायला पाहिजे. स्कॉलरशिप मिळाली का तुम्हाला यावर्षी? ओबीसीची स्कॉलरशिप नाही मिळाली. टीचर्स लोक कॉलेजमध्ये फॉर्म भरायला लावतात पण स्कॉलरशिप येतेच नाही. अजून 10वीची सुद्धा स्कॉलरशिप आणखी आलेली नाहीये. पण नाही, आता सेकंड इयरला आहे, अजून 10वीची सुद्धा स्कॉलरशिप आलेली नाही आणि नुसते फॉर्म भरायला लावतात. पण स्कॉलरशिप का बरं नाहीये? तेवढे फॉर्म भरावं लागतात, पैसे जाते त्यामध्ये, जिल्ह्यामध्ये 10 वेळा 10 चक्रा मारावं लागतात. पण स्कॉलरशिप तर आलेली पाहिजे, काहीतरी आपल्याला प्रॉफिट झालेलं पाहिजे. मतदान करणार आहे, कुठला मुद्दा असणार आहे? तेच मोदीजींनाच मतदान करणार आहे, कारण मोदीजींनी स्कॉलरशिप दिली म्हणून का? नाही, स्कॉलरशिप तर मिळालीच नाही ना अजूनपर्यंत. नाही मिळाली. नाही, काय मोदीजी मागायचंय तुम्हाला सरकारला? हा. की स्कॉलरशिप आली पाहिजे आणि चांगलं म्हणजे महिलांना पण संरक्षण दिलं पाहिजे बस. तू काय सांगशील? मी पण सांगेल की महिलांना जास्त संरक्षण दिलं पाहिजे, कारण की आता भरपूरशा ठिकाणी ऐकायला येतात की महिलांवर खूप अत्याचार वगैरे होतात. त्याच्यासाठी स्ट्रिक्ट रूल्स काढले पाहिजे मोदीजींनी. पहिल्यांदा मतदान करणार आहे? हा, किती उत्सुकता आहे? भरपूर उत्सुकता आहे. वाटत आहे की मोदी येणार की काँग्रेस, म्हणजे कमळ येणार की काँग्रेस येणार, बट आम्ही वोट मोदीलाच करणार. क्योंकि बरं, कारण की मोदीच्या राज्यात सुरक्षित आहे मुली? नाही आहे, बट काँग्रेसच्या काळातही नव्हत्या. काँग्रेसच्या काळातही नव्हत्या. आता आहे? नाही, आता पण नाही आहे. त्याच्यासाठी स्ट्रिक्ट रूल्स काढायला पाहिजे. या समाजात आणि तो मुद्दा प्रभावित करतोय, काय सांगशील? काय कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे तू? फर्स्ट ऑफ ऑल वुमन एम्पॉवरमेंट. आपल्या याच्यामध्ये, आपल्या वर्ल्डमध्ये जितके पण जसं कंट्रीज आहेत, सगळ्यांना कम्पेअर केलं तर इंडियामध्ये खूप जास्त वीक अशा सुरक्षा आहेत. त्यांना स्ट्रॉंग असायला हवं. डेथ पेनॉल्टी ही म्हणजे जे पण असे क्राईम करतात, रेप काही पण असो, त्यांना डेथ पेनॉल्टी हवी. डेथ म्हणजे डेथच, तीच पेनॉल्टी हवी. बाकी कोणती? सगळ्यात पहिले प्रोसिजर होते, त्यांना विचारलं जातं म्हणजे वुमन्सला. करणार आहे की नाही? येस, मी यावेळेस फर्स्ट टाइम करणार आहे. मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण की वोट हे माझं पहिलं कॉन्ट्रीब्युशन असेल आपल्या इंडियासाठी. किती सगळेजण मतदान करणार आहे ना या ठिकाणी? सगळेजण मतदान करणार आहे. सगळे नेमके काय मुद्दे असणार आहे? हा, तू सांग, काय मुद्दे असणार आहे? कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे तू? पहिले तर मी डेव्हलपमेंट बद्दल करणार. नागपूरमध्ये मेट्रो आणली, की राहुलचं म्हणजे जे राहुल मंत्री आहे त्यांच्यामध्ये तेव्हा नव्हती मेट्रो. आता मोदी सरकार आली त्यामुळे मेट्रो आली, त्याबद्दल खूप छान वाटतंय. मी सध्या आता नागपूरमध्ये डेव्हलपमेंट वाढत आहे, त्याच्यामुळे मोदी सरकारने थोडं म्हणजे कंट्रीची डेव्हलपमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे जे आणखी कोणी? हा, माझ्या मते मुलींवर जे अत्याचार होतात कारण म्हणजे हुंडाबळी असतं, कास्टिझमवर डिपेंड असतं हुंडाबळी. ते काँग्रेसमध्ये पण असतात, काँग्रेसची पार्टी असताना पण होतं आणि आज बीजेपीची पार्टी असताना पण तेच चालू आहे. तर सध्या माझी इच्छा आहे की हुंडाबळी ही गोष्ट बंद झाली पाहिजे. मुलींमध्ये हुंड्याचा प्रश्न अजूनही आहे. मी उत्साहित आहे, परंतु मोदी सरकारने ओपन कॅटेगरीला म्हटलेलं आहे की मुलींना ईबीसी कन्सेशन मिळेल, ईबीसी फॉर्म भरा त्याच्यात कन्सेशन मिळेल. पण आजपर्यंत मुली 70%, 80% घेऊनही ओपन कॅटेगरीतल्या मुली समोर जाऊ नाही शकला, बिकॉज ऑफ त्या फीज कास्ट याच्यामुळे त्या पुढे जाऊ. तू एक्साइटेड आहे? हो, वोटिंग करायसाठी खूप एक्सायटेड आहे. बघितलं गेलं की काँग्रेसपेक्षा बीजेपी मध्ये महिलाची समस्या कमी पाडली जात आहे. पण आता पण काही शहरात मुली 9 वाजताच्या नंतर निघणं इम्पॉसिबल आहे.
एक्सायटेड आहे, पण मला एक मुद्दा मोदीजींसमोर ठेवायचा आहे की आपल्या भारतात महाराष्ट्र कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात. एक्झाममध्ये ओबीसी आणि एससी एनटी या लोकांना जास्त रिझर्वेशन मिळते. ते का बरं? ओबीसी आणि ओपन हे पण मुलं जे स्कॉलर्स असून ओबीसीला पण आरक्षण आहे, ओपनला पण आता 10% आरक्षण आलंय आहे, पण प्रत्येक समाजाने जर समोर जाऊन आपल्याला आरक्षण मागितलं तर मोदीजी खरंच त्यांना आरक्षण देईल का? कारण प्रत्येक समाजासमोर जाऊन आपल्याला आरक्षण मागत आहे, तर तो आरक्षण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये एससी आणि एनटी लोकांना रिझर्वेशन मिळून ते मुलं समोर जात आहे आणि ओपन मधले मुलं कितीही स्कॉलर असून त्यांना मागे राहावं लागत आहे. सगळे पहिल्यांदा मतदान करणार आहे. त्यांनी मुद्दे सांगितले आपापले की कोणी महिलांची सुरक्षा आहे, कोणी रोजगार आहे, कोणी शिक्षण आहे, कोणी महागाई आहे. या सगळ्या मुद्द्यांवर हे सगळी तरुणाई जी आहे, सगळ्या मुली ज्या आहे त्या मतदान करणार आहे. या लोकशाहीच्या सुंदर अशा प्रक्रियेमध्ये, लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.